ज्या चित्रकारांच्या प्रिंट्स एकेकाळी अवघ्या काही पैशांना मिळायच्या, आज त्याच चित्रकाराच्या एका पेंटिंगसाठी 167 कोटी का मोजावे लागतात? राजा रवी वर्मा यांनी फक्त चित्र काढली नाही, तर त्यांनी भारताला जागतिक स्तरावर एक नवी ओळख दिली. त्यांच्या चित्रांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले, तेव्हा संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीच्या वैभवाची ताकद कळली. जगातील मोठमोठे चित्रकार त्यांच्या कलेचे फॅन झाले. आज राजा रवी वर्मा आपल्यात नाही, पण दादासाहेब फाळकेंनी भारतीय सिनेमाची जी सुरुवात करताना राजा रवी वर्मा यांच्याच चित्रातून प्रेरणा घेतली. आज आपण जे कॅलेंडर आर्ट किंवा कॉमिक्स बघतो, या सगळ्याचा पाया या एका माणसाने रचलाय. म्हणूनच आज जेव्हा त्यांचं यशोदा आणि कृष्ण हे पेंटिंग 167 कोटींना विकलं जातं, तेव्हा ती किंमत फक्त रंगांची नसते, तर ती किंमत असते आपल्या समृद्ध इतिहासाची. राजे महाराजे आले आणि गेले, पण त्यांच्या कलेच्या दुनियेवर कायमचं राज्य करणारा एकच राजा होता, राजा रवी वर्मा. राजा रवी वर्मा यांच्यावरील ही सिरीज तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच थक्क करणाऱ्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक माहितीसाठी साहित्य मराठीला फॉलो करा.